दुसरं असं का मला आता बाहेर प्रश्न विचारला होता का उद्या राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे एकत्र येणार आहे आणि त्यांची विजयी सभा होणार आहे, आमच्या शुभेच्छा आहे। पण आता शेतकरी मजुरांनी सुद्धा हे लक्ष घेतलं पाहिजे, दोन भाऊ जर एकत्र येऊ शकतं तर आपण शेतकरी शेतमजुरांचा लढा अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र झालं पाहिजे। हा संदेश माझ्या शेतकरी बांधव आणि मजुरांनी घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे। बुलढाण्याची घटना जे काल घडली ती अतिशय दर्दनाक आहे, अतिशय गंभीर आहे। मला वाटते फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री असताना गृह खाते त्यांच्याकडे आहे। ते या सगळ्या घटनेवर जर आपण 5-6 महिन्याचा जर बीड झालं, आता ते बुलढाणा ते तशा पद्धतीनं समोर येतं का? अमरावती शहरामध्ये मागच्या एका वर्षात 8 खून झालेले आहेत। गृह खात्याच्या अधिकाऱ्यांकडून खरं तर त्यांची कानचपटणी झाली पाहिजे, त्यांच्या एकंदरीत गृह खात्याकडून त्याच्यावर नजर आहे का नाही आहे अशा प्रकारची शंका येतं आणि फडणवीस साहेबांकडून अपेक्षा करतोय का या सगळ्या घटनेचा मला वाटतं कुठेतरी गंभीर विचार केला पाहिजे, ही अपेक्षा आहे। ओके, मागं पण विधानसभेत हा प्रश्न मांडला होता का चांदूर अचलपूर तालुक्यातला पीक विमा काश्मीरच्या शेतकऱ्याला गेला होता। आता त्याच्या अशा प्रचंड घटना घोळ आम्ही पाहतो पीक विम्यामध्ये आहे। पीक विमा म्हणजे घोटाळा असं समीकरण झालं। आता त्याच्यावर आमचं प्रशासन किती लक्ष देतं ते फार अवलंबून आहे आणि आता तर 4 टिकर कमी केले, एकच टिकर ठेवलेला आहे। त्याच्यानं पीक विम्याचं जे अस्तित्व होतं तेच संपलेलं आहे। ते आता पैसे वसुलापुरतं मर्यादित राहू नये एवढ्या अपेक्षा आहे। काय झालं, पीक कापणी प्रोजेक्ट म्हणजे काय? उंबरठा उत्पन्न आपण पकडतो। उंबरठा उत्पन्न म्हणजे काय तर सरासरी पकडतो, म्हणजे 3 वर्षाची सरासरी। अर्थात आपण जर पाहिलं का 4-4-4 म्हणजे एखाद्या वर्षी 4 क्विंटल झालं सोयाबीन, एखाद्या 6 झालं, एखाद्या ठिकाणी 8 झालं, तर मग आपण 6 पकडतो। आता 6च्या जर खाली जर आम्ही उत्पन्न गेलं तर मग समजा 6 क्विंटल आम्ही सरासरी पकडली तर त्याच्या खाली 5 क्विंटल आता 1 क्विंटलचे पैसे भेटणार। आता अडचण काय झाली का पीक विम्यामधला ही सगळ्यात मोठी अडचण आहे का पीक कापणी प्रयोगामध्ये गेल्या 10 वर्षापासून पिकाचं उत्पादन घटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आता जर सरासरी उत्पन्न 4 आलं आणि आताही मला 4 आलं, मला पैसेच भेटणार नाही, नुकसान तर कायम आहे। माझं म्हणणं आहे का 1 क्विंटलमध्ये तुम्ही 5 विद्यापीठं आहे, 1 क्विंटलमध्ये किती उत्पादन झालं पाहिजे किंवा त्या मातीची पोत त्या ताकदीची आहे तेवढं गृहीत धरलं पाहिजे का नाही? आता काय झालं, दिवसांदिवस हे जे पीक विमा भेटणं कमी होणार आहे कारण आमचं उंबरठा उत्पन्न कमी आलं का परिणाम आम्ही पाहतोय पीक विम्यावरच्या पैशावर होणार आहे आणि इथं सगळं आम्ही शेतकऱ्याचं मरण पुन्हा येणार आहे। अर्थात आम्ही जे म्हणतोय या सगळ्याचा रामबाण उपाय मी नेहमी सांगत आलो, गेल्या 10 वर्षापासून बोलतो आहे का जास्त ऊन तपली तरी शेतकरी मरतं, जास्त पाऊस पडला तरी शेतकरी मरतं, रोगराई आली तरी शेतकरी मरतं, ह्या सगळ्या ह्याच्यात तो मरत असतो आणि भाव पडले तिथं पण मरतं। ते तर आमचे सगळे राज्यकर्तेच त्याला मारतात। या सगळ्या ह्याच्यातून उठला का एक मशीन गन घेऊन असतं आमचा पंतप्रधान मुख्यमंत्री, मारो साले को किसानो, ही अवस्थाच आहे। मी खोटं नाही बोलत। काय होतंय, सोयाबीन 5,000ची 3,500 का विकावं लागली आम्हाला? हमीभाव 5,000चा आहे, 7,000ची शिफारस केली, 3,500 आम्हाला सोयाबीन विकावं लागली। सचिन जाधवाची आत्महत्या परभणीचे काय सांगतं त्यानं लिहून ठेवलं का आम्ही हमीभावात आहे, आम्हाला जर सोयाबीन विकायचं आम्हाला व्यवस्था नसेल तर आम्ही काय करायचं काय? 3,500 सोयाबीन विकावं लागली। त्याच्या आत्महत्यासोबत त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली, ते 7 महिन्याची गरोदर होती, अख्खी मारली ना मशीन घेऊन। ते दिसाले मशीन नाही पण व्यवस्था जे म्हणतात महात्मा फुले कलम कसाई, हे कलम कसाई वाले लोक आहे। आणि मग मी जे म्हणतोय का पेरणी ते कापणीपर्यंत याला जर एमआरईजेस अटॅच केलं तर माझा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद देशामध्ये जगामधला सगळ्यात क्रांतिकारी हा निर्णय शेतकऱ्यासाठी होऊ शकतं।
MRHS मधला शेतकऱ्याच्या शेतीला मजुरी लागतं का नाही लागत, तर लागतं. मग शेतीचा सगळ्यात जास्त खर्च कुठं होतं, तर तो मजुरीवर होतो. तो औषध बियाणावर 30% होतं आणि 70% हा मजुरीवर खर्च होतं. मजुरीमध्ये आमच्या सरकारनं हस्तक्षेप केला आणि त्याला जर MRHSले जर जॉईन करून घेतलं, उत्पन्नच कमी येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.